शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववे प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 15 समास 6 चातुर्य विवरण नाम या समासाचा आरंभ आपण आज करत आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण असा हा समास आपल्या सर्वांसाठी समर्थांनी इथे लिहिला आहे। या समासामध्ये सुरुवातीच्या 5 ओवी यामध्ये गुढ शब्द आहेत, मायेचं थोडक्यात वर्णन आहे आणि त्या पुढे जाऊन माणसाने कसं असावं, कसं वागावं त्याचं मार्गदर्शन समर्थ पुढे करत आहे। प्रत्यक्ष समर्थांचे शब्द ऐकूया। श्रीराम समर्थ श्रीराम। पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तेणे विणा उमजले हे तो घडेना श्रीराम। आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्राची साठवण अधम आणि उत्तम गुण तेथेची असती श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। इथे समर्थांनी पितापासून कृष्ण झाले असा शब्द वापरलाय। पीत या शब्दाचा अर्थ पिवळा रंग। इथे पिवळ्या रंगाची जो हिरडा आहे त्याच्यापासून कृष्ण म्हणजे काळा रंग निर्माण झाला। दुसरा अर्थ इथे घेतला जातो की दिव्याची जी ज्योत आहे तिला सुद्धा पीत असं म्हणतात। त्या पिताच्या पोटी काळा धूर निर्माण होतो, काजळी निर्माण होते। भूमंडळी विस्तारले तेणे विण उपजले येतो घडेना। आता या ठिकाणी त्याच्याशिवाय जगताची निर्मिती नाही। समर्थ म्हणतात आहे की माया आणि ब्रह्म हे जरी 2 दिसत असले तरी त्याची उत्पत्ती मात्र एकच जागा आहे, तो ब्रह्म आहे। इथे समर्थांनी पीत आणि कृष्ण हा जो शब्द वापरलेला आहे या शब्दामागचा उद्देश आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्राची साठवण अधम उत्तम गुण तेथेची असे। लिहिण्याच्या क्षेत्रामध्ये समर्थ सांगतात आहे आम्ही लिहित असताना काळे आणि पांढरे एकत्र होते म्हणून त्याच्या ठिकाणी चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत। पुढे ते वर्णन करतात आहे मयी सुत सरसावला सरसाऊन द्विधा केला उभयता मिळून चालला कार्यभाग श्रीराम। अधम आणि उत्तम
दोन्ही गोष्टी त्या बोरूच्या माध्यमातून प्रगट होतात. जुन्या काळी लिखाणाचं जे साहित्य होतं त्यामध्ये पांढरा कागद, त्यावर लिहिल्या जाणारं अक्षर काळं आणि म्हणजे शाई काळी, आणि जो निर्माण झालेला लेखन साहित्य आहे ते म्हणजे बोरू, झाडापासून निर्माण होते. द्विधा केली याचा अर्थ त्याचे दोन तुकडे केले, त्याच्यातून व्यवस्थित ती बोरू तयार केली आणि बोरूकडनं लिहिल्या गेलं. मग त्या बोरूतून लिहिल्या गेलेलं अक्षर, त्याच्यातून सांगितलेला अर्थ हा चांगला आणि वाईट दोन्ही पण आहे. त्यातून कार्यभाग आले याचा अर्थ लिखाणानंतर आपल्याला ते प्रगट रूप दिसते आहे. म्हणून ग्रंथरूपाने ते सगळं प्रगट झालेलं आहे. समर्थ इथे सांगतात आहे, महिसूत म्हणजे बोरू, महिसूत सरसावला, सरसावून द्विधा केला, तो तोडला. उभयता मिळून चालला कार्यवाग. उभयता म्हणजे कोणत्या दोन गोष्टी? एका बाजूला ती लेखणी आणि दुसऱ्या बाजूला शाई. शाई आणि तो पेन याच्या माध्यमातून आपलं कार्य चालू राहते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, श्वेता श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलोक सार्थकता होत आहे. सार्थकता जीवाची जर करायची असेल तर याच्या माध्यमातून निर्माण झालेलं जे साहित्य आहे त्या साहित्याचा अभ्यास करणे आणि त्या साहित्याच्या माध्यमातून आपल्या जीवनाला घडवणे, याने आपली जीवन सार्थकता होईल. लेखनाच्या माध्यमातूनच वेदशास्त्रादी सगळे ग्रंथ बाहेर सर्वांना सर्वश्रुत झाले. लेखनाच्या माध्यमातूनच रामायण महाभारत कळू लागले. लेखन साहित्य होतं म्हणून आम्हाला भगवद्गीता कळली. लेखन साहित्य निर्माण केलं, त्या लेखनाच्या माध्यमातूनच संतांनी आपलं साहित्य, आपलं ज्ञान हे साहित्यामधून आपल्यापर्यंत ठेवलं. माझी काया आणि वाणी म्हणाल गेली अंतःकरणी, परिमी आहे जगत जीवनी निरंतर, करू नका खटपट पहा माझा ग्रंथ नीट. माझा ग्रंथ नीट पहा या शब्दाचा अर्थ ग्रंथामध्ये समर्थ आहे. शाईच्या माध्यमातून, पेनाच्या माध्यमातून चांगल्याच गोष्टी लिहिल्या जातात असं नाही आहे. रामाचं रामायण लिहिले जाते आणि रावणाचा अत्याचारही लिहिला जातो. त्यातून जे नेमकं चांगलं आहे ते आम्ही घेतलं पाहिजे, चांगलं आहे ते स्वीकारलं पाहिजे. परंतु लिहिल्या मात्र दोन्ही जाते आणि दोन्ही लिहित असताना सुद्धा चांगलं जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, श्वेत अश्वेतास गाठी पडता. अश्वेत म्हणजे पांढरा कागद, त्यावर असलेली काळी शाई, अश्वेत म्हणजे काळी, आणि आता त्या दोघांच्या माध्यमातून मध्ये मिश्रित दोघांचं लेखन झालं. इहलोक सार्थकता होत आहे. इहलोकाची सार्थकता. आज सगळं जे ज्ञान आहे ते पुस्तकामध्ये आहे. पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळते. म्हणून ग्रंथांना गुरु मानण्याची पद्धत आली आहे. ग्रंथ हेच गुरु, कारण गुरुचं जे खरं स्वरूप आहे ते ग्रंथाच्या माध्यमातून प्रगट होते. तुकोबारायांचे अभंग आज अभंग गाथेमध्ये दिसतात आहे आणि त्या गाथेच्या वाचनाने आम्ही उद्धरून जाऊ. समर्थांचा दासबोध हा ग्रंथ रूपाने आहे म्हणून सहज सुलभ आपल्या घरापर्यंत तो आहे.
ते जर लिखित साहित्य नसतं, ते जर श्रुतश्राव्य काव्य असतं, ऐकून ऐकून कोणी शिकलं असतं, तर ते पुढे किती टिकलं असतं सांगता येत नाही. वेद, उपनिषद हे सगळे श्रुती काव्य. त्या काव्यांना, त्या ग्रंथांना, श्रुती ग्रंथांना पुढे चालवण्याचं काम करणं हे सोपं नाही आहे. म्हणून त्याला लिखित स्वरूप निर्माण झालं. भाषा जन्माला आली, भाषेतून लिपी जन्माला आली. पहिले वर्ण निर्माण झाले, स्वर निर्माण झाले. स्वर आणि वर्ण यांच्या मिश्रणातून व्यंजन निर्माण झालं आणि त्यानंतर त्या व्यंजनातून शब्द निर्माण झाला. शब्दातून वाक्य निर्माण झालं. वाक्यातून अर्थपूर्ण असा परिच्छेद निर्माण झाला. अर्थपूर्ण परिच्छेदाच्या अनेक संचामुळे प्रकरण निर्माण झालं. अनेक प्रकरणामुळे तो पुढे ग्रंथ निर्माण झाला. अशा प्रकारे ग्रंथांचा हळूहळू विस्तार होत गेला. संतांचं जे मनोदय आहे ते ग्रंथांच्या माध्यमातून प्रगट झालं. म्हणून अशा प्रकारचे जे ग्रंथ आहे ते माणसाच्या जीवनाला उद्धरून नेणारे आहे. म्हणून इहलोकामध्ये सार्थकता जर प्राप्त करायची असेल तर आम्हाला ग्रंथाध्ययन अत्यंत आवश्यक आहे. आज ग्रंथांच्या बाबतीत सांगावंसं वाटतं की लोक ग्रंथांपासून खूप दूर गेलेले आहेत. ही अत्यंत वाईट आणि अत्यंत खेदाची गोष्ट आहे. जोपर्यंत आम्ही ग्रंथ उघडणार नाही, त्यामध्ये डोकावणार नाही, तो ग्रंथ व्यवस्थित समजून घेणार नाही, तोपर्यंत जीवनाला सार्थकता येऊ शकणार नाही. लोक पारायणा पद्धतीने ग्रंथ वाचन करतात. समर्थ म्हणतात, विवर्ता विशेषा विशेष कळू लागे. ग्रंथ वाचायचा असेल तर तो हळूहळू वाचावा, शांततेने पाहावं, शब्द समजून घ्यावा. आम्ही जो या निरूपणाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण उपक्रम जो राबवतो आहे समर्थांच्या दासबोधांचा, त्याच्यातील प्रत्येक ओवी, शब्द, समास, दशक या सगळ्यांचा विचार केला जातोय आणि त्याच्यावर विचार विमर्श करून त्याच्यातून आपल्याला समर्थ काय सांगतात आहे ते शिकतो आहोत. ग्रंथ कमी वाचले तर चालतील, पण तो ग्रंथ नीट वाचावा, शांततेने पाहावा आणि त्यातून आपलं जीवन घडावं. म्हणून ग्रंथांना महत्व आहे. आज हल्ली तरुण पिढी ग्रंथांपासून कोसो दूर गेली आहे. मी कोणाला विचारलं की ग्रंथामध्ये एवढं ज्ञान आहे ते वाचल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. एका जणाने मला असं उत्तर दिलं की ग्रंथ आता वाचण्याची गरज राहिली नाहीये. तुम्ही प्रश्न विचारा, तिथे तुम्हाला गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळते. पण संस्कृत वचन आहे, पुस्तकस्था तुया विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले समुत्पन्ने नसा विद्यान तद्धनम. अभ्यासू विद्यार्थ्यांना जर आम्ही विचारलं या प्रश्नाचं उत्तर काय, ते तक्षणी उत्तर देतात. आणि कच्चे विद्यार्थी मोबाईल घेतात आणि त्याच्यात सर्च करतात. समर्थ म्हणतात, पुस्तकातली विद्या ही पुस्तकात राहून फायदा नाही, ती मस्तकात आली पाहिजे. मग त्याचा योग्य पद्धतीने योग्य वेळी उपयोग होऊ शकतो. म्हणून जसं नित्याने आम्ही जेवण करतो, नित्याने व्यायाम करतो, नित्याने गृहकार्य करतो, नित्याने आपण धनकार्य म्हणजे धनप्राप्तीसाठी आपण काम्यकर्म करतो, त्या सगळ्यांबरोबर तितकंच अत्यंत आवश्यक आहे एकांती बसून एखादा ग्रंथ सतत आपण अभ्यासत राहणे. रोज थोडं तरी वाचन करावं, थोडं तरी अध्ययन करावं आणि त्या अध्ययनातून चांगलं काय आहे ते पाहावं. असं अध्ययन जर आम्ही आयुष्य करत बसलो तर आपल्याला हळूहळू ज्ञानाचे दरवाजे आपले मोकळे होतात. ज्यांना दिसत नाही त्यांना कोणीतरी वाचून ग्रंथ समजून सांगावा आणि ज्यांना वाचता येते त्यांनी स्वतः वाचावं.
परंतु अखंड ग्रंथ वाचावा म्हणून समर्थ इथे ग्रंथाचं महत्व सांगतात आहे. दोन पुस्तकं सुद्धा वाचले जात नाही. जे लोकांना सांगतात ते सुद्धा वाचत नाही. ज्यांना वाचायला सांगायचं गरज नाही ते तर अजिबातच वाचत नाही. पण ज्ञानवृद्धीसाठी त्या ग्रंथांना सतत वाचावं. पण त्या ग्रंथाचं सुद्धा काही मनोगत आहे. ते ग्रंथ सांगतात आहे, तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्ते न दातव्यम इति वदती पुस्तकम. ते पुस्तकं सांगतात मला या 4 गोष्टीपासून वाचवा. तैलाद रक्षेत जलाद रक्षेत. तेलापासून माझं रक्षण करा, तेलकटपणा लागू देऊ नका. अनेक लोक ग्रंथ हाताळतात, त्या ग्रंथाची अशी अवस्था होते की ते कुठे बसून वाचतात, त्याला तेलकट डाग लागतात, खराब होतात, पाहिल्या जात नाही. जलाद रक्षेत, त्यावर पाणी पडते, पाणी पडल्यामुळे कागद खराब होऊन जातात, अक्षर निघून जाते, त्याचा विचार करत नाही. रक्षेत शिथिल बंधनात, त्याची जी बांधणी आहे ती इतकी खराब होऊन जाते की ती बांधणी सुद्धा पुन्हा करायला आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणून ती बांधणी सुद्धा जी आहे, त्याची जी बाइंडिंग आहे ती बाइंडिंग व्यवस्थित असली पाहिजे. आणि पुढे सांगतात आहे तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात. आणि चौथं एक महत्वाचं सांगितलं, कोणापासून रक्षण कर, मूर्ख असते न दातव्यम इति वदती पुस्तकम. मूर्खांच्या हातात मला पडू देऊ नको. याचाच अर्थ जे पुस्तकं वाचतात ते निश्चितच शहाणे असतात. म्हणून पुस्तकांच्या माध्यमातून आपण आपलं जीवन अधिकाधिक संपन्न केलं पाहिजे असं समर्थ इथे सांगतात आहे. विवरता याचा विचार मूर्ख होय चतुर सद्यस प्रचित साक्षात्कार परलोकाचा श्रीराम. ज्याप्रमाणे आपल्या इहलोकाचा आपला जर चरितार्थ उत्तम चालावा असं वाटत असेल तर आम्हाला विविध प्रकारचे ग्रंथ अभ्यासले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. अनेक लोक आपल्या आपल्या क्षेत्रातील सदैव वाचन करत असतात. जसं वकील नवीन नवीन होणारे कायद्यांमधील होणारे बदल ते सतत अभ्यास करत असतात. डॉक्टर नवीन नवीन आजार निर्माण होतात आहे त्याच्यावरची औषधी कोणती आहे त्याचा सतत अभ्यास करत राहतात. इंजिनियर्स लोक नवीन नवीन टेक्नॉलॉजी कोणकोणती येते आहे त्याचा विचार करून प्रत्यक्ष ते अप्लाय करतात. शेतकरी सुद्धा आता नवीन नवीन संशोधन अभ्यास करतात आहे आणि त्या माध्यमातून आपली शेती संपन्न करतात आहे. शिक्षक सुद्धा पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा आता नवीन पद्धतीने शिक्षण दिले जाते त्याचा अभ्यास करून शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत ते ज्ञान पोहोचवत आहे. म्हणजे इहलोक धन्य करण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही, ग्रंथ वाचल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे इहलोक सार्थकता होत आहे, पण पुढे म्हणतात विवरता त्याचा विचार. त्याचा जर आम्ही अभ्यास केला त्या ग्रंथांचा तर काय होईल, मूर्ख तोची होय चतुर. जो मूर्ख आहे अर्थात ज्याला ज्ञान नाही आहे तो मनुष्य सुद्धा सुज्ञ होतो, ज्ञानी होतो. सद्य प्रचित साक्षात्कार परलोकींचा. समर्थ म्हणतात हा सध्या असलेल्या लोकांची प्रचित आहे. प्रचित म्हणजे अनुभव आहे. जे लोक ज्यांना कळत नव्हतं त्यांना कळू लागलं, ते जाणते झाले आणि इह आणि परलोक दोन्ही त्यांचं धन्य झालं. म्हणून समर्थ म्हणतात सकळासी जे मान्य तेची होत असे सामान्य सामान्यास अनन्य होई जेत नाही श्रीराम. ज्या गोष्टी सगळ्यांना कळतात त्याला सामान्य असं म्हणतात आणि जे सामान्य असते ते विशेष लोकांना प्रिय नसते. नवीन नवीन आता गाड्या निर्माण होतात आहे. एकाच प्रकारच्या गाड्या जर कॉलनीत 10 असतील तर 11वी गाडी कॉलनीत येत असताना घरातला मुलगा म्हणतो तरुण की
बाबा आपल्याकडे गाडी ही नाही घ्यायची, दुसरी घ्यायची का? अहो ही 10 घरी सारखीच आहे, आपल्याकडे काही वैशिष्ट्यपूर्ण असली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्याच जे मान्य ते होतसे सामान्य. जे सगळ्यांनी स्वीकारलं, सगळ्यांनी त्याला मान्य केलं, त्या गोष्टी सामान्य होऊन जातात. अनन्य होई जेत नाही. म्हणून तुम्ही निवड करताना जे सगळ्यांनी निवड केली त्यापेक्षा जो कोणी हटकर असेल, हटकर या शब्दाचा वेगळ्या पद्धतीने आपल्याला मोठं करण्याचा प्रयत्न करत असेल, त्याला समाजामध्ये किंमत असते. शिक्षणाच्या क्षेत्रातही तेच आहे, कलेच्या क्षेत्रातही तेच आहे, वैशिष्ट्याच्या क्षेत्रातही तेच आहे, नोकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. आम्ही काहीतरी वेगळं असलं पाहिजे. सगळ्या वस्तू जर पांढऱ्या असतील तर त्याच्यात एक लाल वस्तू आपल्याला विशेष शोभून दिसते. सगळ्या लाल असतील तर त्याच्यात एक पांढरी वस्तू शोभून दिसते. सगळ्या गोष्टी निळ्या असतील त्यात पिवळी गोष्ट शोभून दिसते. सगळ्या गोष्टी पिवळ्या असतील त्याच्यात गुलाबी गोष्ट शोभून दिसते. जसं रंगांचं वैविध्य आहे आणि त्याच्याकडे माणसाचं आकर्षण जाते, तसं गुणांच्या बाबतीत आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी येतात, त्याचं सगळे पण निघून जाते आणि त्याचं महत्वही निघून जाते. म्हणून समर्थ म्हणतात आहे तुम्ही त्या गोष्टी लक्षात घ्या. आध्यात्मिक क्षेत्रात जर विचार केला, सगळ्यांना काय आवडते? हो, सगळ्यांना विषय वासना आवडतात. विषयामध्ये लुप्त होणं आवडते, विषयासक्त होणं आवडते. विषयाची गोडी माणसाच्या जीवाला लागली आहे. खायला आवडते, प्यायला आवडते, फिरायला आवडते, डोळ्यांना व्यवस्थित वेगवेगळे दृश्य आवडतात, अंगात चांगले चांगले कपडे घालायला आवडतात, जिभेचे, कानाचे, डोळ्याचे, शरीराचे सगळे लाड माणूस पुरवत होतो. हे सगळे विषय सेवनच आहे. परंतु संतांना हे आवडत नाही, कारण ते सामान्य नाहीत. म्हणून सामान्यांना सगळ्या गोष्टी आवडतात. म्हणून आम्ही सामान्य राहू नये. आम्ही असामान्य व्हायचं असेल तर सामान्यांपासून जरा दूर राहायला पाहिजे. सामान्यांना म्हणजे ज्या गोष्टी सामान्य झाल्या आहे, सर्वमान्य म्हणून सामान्य. आम्ही वैशिष्ट्यपूर्ण शिका. सगळे जर एकच शिक्षण घेत असतील तर त्याच्यापेक्षा वेगळं जो कोणी शिक्षण घेत असेल त्याला विशेषता दिली जाते, विशेष योग्यता त्याला मिळते. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे उत्तम, मध्यम, कनिष्ठ रेखा, अदृष्टी, गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिका, होत नाही श्रीराम. आपल्या नशिबामध्ये काय आहे समर्थ दृष्टांत देताना सांगतात की काही ठिकाणी उत्तम आहे, काही ठिकाणी मध्यम आहे, काही ठिकाणी कनिष्ठ आहे. अदृष्टीची गुप्त रेखा, भविष्य रेषा सुद्धा तशीच आहे. आपल्या भाग्यात काय आहे? चत्वार अनुभव रेखा होत आहे. आणि याचा अनुभव असा आहे की जर तुमच्या नशिबात असेल तरी सुद्धा ते तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या मेहनतीने आणि अभ्यासाने त्यामध्ये बदल करता येतो. रेखा तितकी पुसून जाते. वहीवर खडूने ओढलेली फळ्यावरची रेख आपल्याला पुसता येते. समर्थ म्हणतात तशा ज्या रेघा आहेत त्या नशिबावरच्या रेघा सुद्धा, हातावरच्या रेघा सुद्धा बदलून जातात. भविष्यकाराकडे तुम्ही गेले तर तो सांगेल तुमच्या हातात धनरेषा नाही आहे, पण प्रयत्न जर केला तर ती धनरेषा निर्माण होते असं समर्थ म्हणतात. रेखा तितकी पुसून जाते. म्हणून समर्थ म्हणतात आहे उत्तम, मध्यम, कनिष्ठ रेखा, अदृष्टाची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिका, होत नाही श्रीराम. 14 पिढ्यांचे पोवाडे, सांगती ते शाणे की वेडे, ऐकल्याने घडे न घडे, ऐसे पहावे श्रीराम. याचं वर्णन आपण उद्याच्या निरूपणात पाहू. अतिशय सुंदर विषय आपल्या सर्वांच्या सेवेसाठी राहिलेली निरूपण सेवा. उद्या आज केलेली समर्थांना
ही निरूपण सेवा समर्पण करतो आणि वाणीला इथे अल्पविराम देतो. उपासनेला दृढचाल व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वयगाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की, भारत माता की. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.